वासनेचा जोपर्यंत उगाळून आपण गंध करणार नाही, काय म्हटले, उघाळून गंध कठीण वासना काढिले तवा दिवे चंदना अंग मृदुनी बैसलो गुरु मूर्ती पूजला. भक्ती करत असताना त्या वासनेचाच गंध काढला पाहिजे. तर तुम्हाला वासना गेली, वासना संपलं की तुमच्या आमच्या दृष्टीला देव दिसलाच. मग म्हणते पाहिला पाहिला नंदाचा नंद लाला. आता तेव्हा पाहिलं, केव्हा पाहिलं, तुमच्या आमच्यातली जोपर्यंत वासना संपत नाही तोपर्यंत भगवंत तुमच्या आमच्यावरती कृपा दृष्टी करत नाही, ज्ञान दृष्टी देत नाही. निर्गुण रूपाला जर पाहायचं असेल ज्ञान दृष्टी पाहिजे, सगुण रूप पाहायचं असेल तर चर्म दृष्टी पाहिजे. दोन दृष्ट्या, कोणत्या दृष्ट्या? निर्गुण रूपाला पाहायचं असेल तर ज्ञान दृष्टीनं पाहावे, बरोबर. आणि सगुण रूपाला जर पाहायचं असेल तर नेत्रानं पाहावं लागते. पण कोणत्या नेत्रानं? बरं काय, आता त्या भगवंताचं स्वरूप अनंत सूर्याचे तेज, एका अंगीची आरोमा, अनंत सूर्य लज्जित झाले काय वर्णून उपमा. भगवंत गॉड इज लाईट, प्रकाशम प्रकाशः. देवाचा एवढा प्रकाश मोठा आहे, भक्त पाहताच भक्ताला समाधी लागते. काय लागते? भगवंताच्या रूपाला पाहता पाहताच भक्ताचे डोळे मिटला जातात. मग डोळ्यातला डोळा उघडीने जाणे,
पाहावं लागतंय. देवा, निर्गुण रूप मी पाहिलेला आहे, पण एकट्यासाठी तू का देवा? मला कळालं, निर्गुण रूप कळालं. बरोबर आहे. 88,000 ऋषीश्वर माझ्या घरला आलेले देवा, तुमचं सगुण रूप करा ना, सगुण रूप करा. 12 सुवासिनी आलेले आहे तुम्हाला मंगल स्नान घालण्यासाठी. मंगल स्नान म्हटलंय, मंगल स्नान. कोण म्हणतंय? काय अधिकार आहे हो त्या मायेचा? उठ देवा दत्तात्रया, उठ बापा दत्तात्रया, जटा मुकुट करीनी तमोने, माता अनुसया, देवा तू डरे, बापा तू डरे, उठ देवा दत्तात्रया. मग काय झालं? मातेचे वचन ऐकूनिया दत्तात्रय उठले, अवलोकिता जीवाचे भवबंधन आटले, कल्पकाळीचे दोष त्यापासून आटले, पवित्र पर्वत पाहता जीवाचे पाप सिंधू आटले. उठ देवा दत्तात्रया. काय ताकद आहे होत्या माईची? निर्गुणाच्या देवाला सगुण हो, निर्गुणाच्या देवाला झोपी घालण्याची ताकद माईतच. पुन्हा झोपलेल्या देवाला उठवणारी ताकद माईतच. बर काय? माईचा फार अधिकार मोठा आहे. ते पहिलं कळालं अनुसई मातेला, कलियुगात कळालं भक्ताला. मग बापूजी महाराज म्हणतात, देवा तुम्हाला दयाळू म्हणतात हो, कृपाळू म्हणतात, कनवाळू म्हणतात, जीव उद्धारक म्हणतात देवा, अचल म्हणतात, अविनाश म्हणतात, आनंदघन म्हणतात. देवा आता तुम्ही जर निर्गुण जर झालात तर तुमची भक्ती कशी करावी, उपासक कसे म्हणावं, भक्त कसे म्हणावं, तुम्ही आहात ही विश्वास कसा पडावा, आमचा विश्वास कसा बसावा. आम्हाला ज्यावेळेस तुम्ही सगुण झालात, आमच्या ज्याप्रमाणे अनुसई मातेसाठी सगुण झालात, त्यांच्या घरी आलात, 88,000 ऋषीश्वराला आणि त्यांच्या पत्न्याला दर्शन झालं, 12 सुवासिनीने तुम्हाला मंगल स्नान घातल्या, ओव्या गायल्या, निद्रा म्हटलं, पाळणा म्हटलं. देवा एवढी आनंद घेतले तो, एवढी आनंद घेतले. आम्हाला आनंद घेऊ द्या ना. कोण म्हणतात? बापूजी महाराज म्हणतात की देवा ज्याप्रमाणे तुम्ही त्रेतायुगामध्ये अनुसया मातेला भेट दिलेली आहात, त्याप्रमाणे आम्हाला काहीतरी देवा तुम्ही दयाळू म्हणतात. माझ्यावर दया करा. दया कधी करणार दिनावरी, दया कधी करणार देवा, आमच्यावर दया करता का? तुमच्या अंगी दयाळूपण आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो की देवा दत्ता दयाळा रूपधारी माझिया डोळा. भगवंता ज्या पद्धतीने
पद्धतीनं तुम्हाला अनुसय माता पाहिली, अथर्व ऋषी पाहिले, तसं मी प्रत्यक्षात तुम्हाला सगुण रूपामध्ये पाहिल्याशिवाय माझ्या मनाला आनंदच नाही. आणि मला केव्हा आनंद होईल हो? ज्या वेळेस तुमचं मी सगुण रूप पाहिलं तेव्हा मला एवढा आनंद होईल. सर्व सुखल्यालो सर्व अलंकार हो हो हो, सर्व सुखल्यालो सर्व अलंकार हो हो हो, सर्व सुखल्यालो सर्व अलंकार हो, सर्व सुखल्यालो सर्व आनंद निर्भर डुलत असो, 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 आनंद निर्भर डुलत असो. सर्व अलंकार हो हो हो, सर्व सुखल्यालो सर्व अलंकार हो हो, सर्व सुखल्यालो सर्व अलंकार हो हो, सर्व सर्व अलंकार आनंद निर्भर डुलत असो. आता सगळं सुखापायीच करतात. आता खरं संसारामध्ये सुख आहे का? संसारामध्ये आणि या संसारा सुख नाही कोटे, वाया हो वारी होऊ नका, दुःख बांधवडी आहे या संसार, सुखाचा विचार नाही कोठे. संसारामध्ये तुम्हाला सुखाची प्राप्ती नाही, पण अट्टासाने तुम्ही आम्ही संसार करतो मायबाप माझ्या सहित. पण खरंच या संसारामध्ये जाऊन चला माहेरी, कुणाला सुख झाले सासरी. या सासरमध्ये तुम्हाला सुखाची प्राप्ती नाही. जोपर्यंत तुम्ही आम्ही जीवाच्या माहेराला जाणार नाही तोपर्यंत जीवाला सुखाची प्राप्ती मिळणं शक्य नाही आणि मिळतही नाही. म्हणून दास म्हणतात की देवा तुझं रूप पाहण्याची मला गरज आहे. ज्या पद्धतीने अनुसय मातेला तुम्ही रूप दाखवलं तसं मला सुद्धा दाखवलं पाहिजे. देवा दत्ता काय सांगावं आता म्हणाले, पण आपली दत्ता कशी झाली कथा. दत्ता नसेल तर संसारामध्ये कथाच आहे. कथाच आहे संसारामध्ये, काही नाही. हे असं झालं ते तसं झालं, पोरगा असं निघालं, पोरगी तशी निघाली, सासरा असा, सासूबाई असे, ननंदबाई असे, जाऊबाई असे. अरे अरे अरे, संसारात अख्ख्या कटकटीच. म्हणून तुम्हाला संसारामध्ये प्राप्त नाही. संसार म्हणजे जन्मने मरणे, याला संसार म्हटलेला आहे. आपला संसार नव्हता, हे व्यवहार मी नव्हतं, काय होईल की मलाच माहिती. हे लटक सगळंच लटक आहे. लटकाच व्यवहार, सर्व हा संसार वाया येर झा, हे सगळंच लटक आहे. हो खरंच नवरा आपला खरा आहे नाही, बायको आपली खरी आहे का? एकमेकाला धोका देऊन हे संसार कसं आहे. भातुकलीच्या खेळामधुनी राजाने करानी, अर्ध्यावरती डाम मोडलाय,
पतीला सोडून पत्नी तर जाते, पत्नीला सोडून पती तर पती तर जातात, बापाला सोडून मुलगा तर जातो, मुलाला सोडून बाप तर जातो, बहिणीला सोडून माय जाते, माईला सोडून बहीण जाते. आपण सगळे नाटकीच आणि सगळे खोटेच. तुमचं आमचं काही खरं नाही. ही अवघा सगळा खोटा बाजार भरलाय देवा. आता कोणाचं मी गुण गात नाही, माझ्या लेकराचं गुण गात नाही, माझ्या बापाचं गुण गात नाही, मरणाऱ्याचं तर मी गुण गात नाही देवा. तुम्ही अमर आहात म्हणून मी काय करू? तुझे गुण नाम चरित्र, 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 तुझे गुण उबगले संसारी देवा माहेरी ज्ञाना. आहे का नाही? बाईने सासर मध्ये उबग आल्यानंतर बाबाला फोन करते, दादा मी उबगले कार्ट्याच्या ह्याच्या त्याच्या गुणामुळे रे देवा, आता मला ये दादा आणि 2 दिवस का होईना मला घेऊन जा बर, काही मला तिथं आल्यानंतर समाधानी वाटेल. कोण म्हणतोय? बहीण भावाला फोन करते आणि भाऊ येत आणि बहिणीला घेऊन जातो. त्याप्रमाणे तुमच्या आमच्या जीवाचे बंधू कोण आहेत? दत्तप्रभू आहेत. दत्तप्रभू कोण आहेत? दत्त माझी माता, दत्त माझा पिता, बहीण बंधू चुलता, दत्त माझा, दत्त माझे गुरु,
दत्त माझे तारू नेईल पैल पारू भव नदीच्या, पैल पारू भव नदीचा तो माझ्या भगवंत आहे. त्याप्रमाणे भगवंता मी या संसारातल्या लोकांचं गुण गातानी मला कंटाळा आला त्यांची सेवा करताना. तर शेवटी बाईल म्हणली, बाई तरी म्हणे मरेल तरी बरे, नासिले घर थुंकून. देवा अरे मला माझा सगळ्याला वीट आला आणि मला सगळ्याचा वीट आला. देवा तू नीट ये रे बापा, नीट. कोण म्हणतोय? भक्त देवाला म्हणतो, देवा आता मी कोणाचे गुण गाणार नाही. भगवंता मला तुझ्याच गुणाचं वर्णन, तुझे गुण आणि तुझे नाम. काय म्हटलंय? तुझे गुण, नाम आणि चरित्र. आता मला दुसरं कोणाचंच ऐकायचं नाही माझ्या कानात. देवा हेची दान दे, दान मागतो रे बाबा. काय दान मागतो? वटी प्रसून प्रसाद मागेन, देवासी प्रसाद मागेन. देवा मी तुम्हाला प्रसाद मागणार आहे. मी मोठा पापी आहे. भवसिंधू मध्ये पडलेला माझा जीव आहे. संसार सागरामध्ये बुडालेला माझा जीव आहे. भगवंता याच्यामधून काढणारा मोक्षदायक कोणी नाही. मोक्षाचा दाता नाही, जीवन मुक्तीचा दाता नाही भगवंता. म्हणून मी तुम्हाला आता मी व्यवहारी लोकांचे गुणच गात नाही. तू फक्त देवा तुमच्या गुणाचं, तुमच्या नामाचं आणि तुमचं चरित्राचं आख्यान नेहमी माझ्या कानानं ऐकावं. माझे कान दुसरं काही ऐकू नये, कोणाची निंदा ऐकू नये, कोणाची चेष्टा ऐकू नये, बरं ऐकू नये, बुरा ऐकू नये. देवा फक्त माझ्या कानावरती आहे ना तुझ्याच नाम घोष पडला पाहिजे. आणि नाम घोषानं मला नशा पडली पाहिजे, मला दंग झालं पाहिजे, तुझा छंद लागला पाहिजे. भगवंता
तुझ्या नामाचा छंद म्हणून मला तुझ्या नामाचं, तुझ्या गुणाचं, तुझ्या चरित्राचं वर्णन माझ्या मुखातून व्हावं हीच माझी अपेक्षा आहे. म्हणून तुम्हाला देवा मागावं लागतं. मागल्याशिवाय काही मिळत नाही. काहीतरी लेकरू रडल्याशिवाय आई स्तनपान करत नाही. करते का? करत नाही मायबाप. लेकराला लढावं लागतं. आई कामामध्ये गुंतलेली असती. एवढं काम करते आई चट. त्या पाळण्यामध्ये बाळक असतो. बाळ जर शांत झोपला तर आई आधी काम करते आणि म्हणते माय माझं बाळ शांत झोपलेलं आहे आणि तोपर्यंत माझे सगळे काम आटोपलं पाहिजे. पट काम करते. त्या लेकर झोपले असतं. जाग येत. त्या लेकराली भूक लागती मायबा. भूक लागल्यानंतर तो टाहू फोडतो. रडण्याचा आवाज आईच्या कानावर पडता पडता हातातले कामट टाकून देते आणि पळत 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 त्या पाळण्यापाशी येते आणि म्हणते बाळा काय करू रे, मला काम केल्याशिवाय जमत नाही. मी संसारात गुंतलेली आहे. तू बराच वेळ झोपलं. मी किती पापिनी, किती दुर्दैवी आहे रे बाळा, किती दुर्दैवी आहे रे बाळा, किती दुर्दैवी आहे. कोण म्हणतंय? कोण म्हणतंय? माता म्हणते. आणि त्या बाळाला भाषा मातेची कळत नाही आणि त्या बाळाला उचलून घेते. मठ 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 मठ. माझं सोनं, माझी चांदी, माझं रत्न, माझं वैभव म्हणून चटार मुके घेते आणि ती स्तनपान करण्यास विसरते. सासूबाई म्हणते अगं मुके घेतल्यानं पोट भरत नाही ग. स्तनपान कर, स्तनपान कर. तसं आपल्याला देवाला बघलं तर आपलं पोट भरत नाही. तुम्हाला आम्हाला नाम घ्यावं लागते. नामाचे जेवण जेवावे पोट भरी. नामाचे जेवण जेवावे पोट भरी मग ते उरे भूक नाही. भूकच संपली. नाम ज्या पद्धतीनं तुम्हाला भूक लागल्यानंतर तुम्ही आम्ही जेवण केलं ना, जशी आपली भूक भागते तसा त्याप्रमाणे भगवंताचं नाम स्मरण केल्यानंतर तुमची आमच्या मनाची भूक भागते. मन प्रसन्न, मना करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. म्हणून जोपर्यंत लेकरू आईला काही खायला
मागत नाही तोपर्यंत आई देत नाही. म्हणून अभंगाच्या उत्तर अर्धामध्ये काय सांगतात? देई प्रेम. देई प्रेम. हा, हा. देवाला दान मागल्याशिवाय देत नाही. आपण मागणी केलं तरच होय. मग काय मागावं? देवाला काय मागावं? मागायचं ते मागावं बरं. काय मागू नये ते कदापि मागू नये. त्या मागण्यानं तुमच्या आमच्या जीवाला धोका बसतो. म्हणून देवाला मागायचं आहे देई प्रेमदान. प्रेमानं दान द्या. प्रेमदान द्या. प्रेमदान आहे का? 14 प्रकारचे दान आहे. पण 14 प्रकारच्या विशेष दान म्हणजे देवाला जर करायचं असेल तर देवावर प्रेम द्यावं लागतं. प्रेम सुख देई महाराजा पत्रम पुष्पम फलम उद्दके करू तुमची पूजा. देवाला फक्त प्रेमच द्यावं लागतं. प्रेमच देती नामच देती आहे का नाही? भक्ती प्रेमावीन ज्ञान भक्ती प्रेमावीन
पाहिजे. प्रेमाविन भजन अर्थाविन. बरं काय, प्रेमच पाहिजे. आईचं मुलावर प्रेम, पत्नीचं पतीवर प्रेम, भक्ताचं देवावर प्रेम, गुरुचं शिष्यावर प्रेम, शिष्याचं गुरुवर प्रेम, कलाकाराचं कलेवर प्रेम, कीर्तनकाराचं खाण्यावर प्रेम नाही, कीर्तनकारावर प्रेम, कीर्तनावर प्रेम. प्रेमाशिवाय नाही, प्रेमाविन नाही समाधान. देवा देवा तुझ्या प्रेमात राहू दे मला, सुंदर रूप तुझे पाहू दे मला, सुंदर रूप तुझे पाहू दे मला. देवा फक्त प्रेम दे. भक्ती प्रेम रस गोडी तयासी, फावली वासना निमाली समूळ जनाची. भक्तीच्या प्रेमाचा रस आला की आपली वासनाच निघून जाते, आणि वासना निघून गेल्यानंतर भगवंत आपला होतो. म्हणून तुम्हा आम्हाला भगवंताची, कारण आपला वेळ झालेला आहे. सगळ्यांनी हात वर करायचे, टाळ्या वाजवायचे. आनंद आनंद देवदत्त वैराग्य जान तुझे गुणनाम चरित्र सदा ऐकू माझे स्तोत्र. भगवंता प्रेमानं दान द्या. कोणतं दान? ज्ञान, भक्ती आणि वैराग्य हे तिन्हीचं साधन, आणि चौथं साधन म्हणजे नाम आहे. हे चार साधन घेऊन तुमच्या आमच्या जीवाचा उद्धार करावा. लगेच चालू होईल. राहिलेलं पुढच्या वर्षी वाचून जगून राहील तर पाहता येईल. सप्ताह झाला तर आणि राहिलं सगळं जर तरच प्रश्न आहे ना.
अरे झाला तर, तारीख घेतली तर, मी आलो तर, परिस्थिती साथ. आता मला खूप म्हणजे डास भूक लागला रे, पण भगवंताला मी अर्जी केली, भगवंता तुझं तू बघ. भगवंत म्हणला माझं नाम घेतलं की मी तुला काही होऊ देत नाही, बंद पडलं की गुचकी मारल्याशिवाय काही राहत नाही. भगवंतानं भगवंताचं कार्य केलं आणि माझं मी जशी भगवंताची सेवा करायची त्या पद्धतीने सेवा केलेलं आहे. लगेच चाल होईल, चाल झाल्यानंतर आरती होईल. शांत बसा.